पालकांनी या 7 चुका अजिबात करू नका. बाळाला ताप आला की अनेक पालक घाबरतात. घाईघाईने काही ना काही उपाय करायला सुरुवात करतात. पण बाळाला ताप असताना केलेल्या काही चुका बाळासाठी त्रासदायक ठरू शकतात. म्हणून आज आपण पाहणार आहोत, बाळाला ताप आला तर पालकांनी कोणत्या 7 चुका अजिबात करू नयेत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना नक्की शेअर करायला विसरू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स देऊ नका. ताप आला म्हणजे लगेचच अँटीबायोटिक द्यायची गरज असतेच असं नाही. अनेक वेळा ताप हा व्हायरल इन्फेक्शनमुळे येऊ शकतो. अशावेळी अँटीबायोटिक्स उपयोगी ठरत नाही. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स सुरू करू नका. स्वतःहून तापाची औषधे देऊ नका. बाळाचे वय आणि वजनानुसार औषधाचा डोस हा ठरत असतो. म्हणून घरात आधी वापरलेले औषध किंवा दुसऱ्या बाळाचे औषध स्वतःहून बाळाला देऊ नका. विशेषतः एकाच घटकाचे औषध वेगवेगळ्या ब्रँड नावाने देऊन डबल डोस होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बाळाला खूप कपड्यांमध्ये गुंडाळू नका. ताप आला म्हणून बाळाला जाड कपडे, ब्लँकेट किंवा ऊब देण्याचा प्रयत्न करू नका. बाळाला आरामदायक हलके कपडे घाला आणि खोलीचे तापमान आरामदायक ठेवा. दूध आणि फ्लूइड कमी करू नका. तापेमध्ये शरीरातून पाणी कमी होण्याचा धोका असतो. म्हणून स्तनपान करणाऱ्या बाळाला वारंवार स्तनपान द्यायलाच पाहिजे. मोठ्या बाळाला वयाप्रमाणे फ्लूइड ज्यूस द्या. बाळाला दूध किंवा पाणी घेताच येत नसेल, सतत उलट्या होत असतील किंवा लघवी कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला लगेचच घ्या. ताप कमी झाला म्हणून कारण दुर्लक्षित करू नका. तापाचे औषध दिल्यानंतर ताप कमी होऊ शकतो, पण त्यामागचे कारण वेगळे असू शकते. म्हणून बाळाची एकूण स्थिती पाहणे महत्त्वाचे असते. बाळ खेळत आहे का, दूध घेत आहे का, लघवी व्यवस्थित होत आहे का आणि श्वास व्यवस्थित घेत आहेत का. धोक्याची लक्षणे काही दिसत असतील तर घरी थांबू नका. बाळाला श्वास घेण्यास त्रास, खूप सुस्त दिसत असेल, बेशुद्ध झाल्यासारखं होत असेल, सतत उलट्या होत असतील, झटके येत असतील, पाणी न पिणे, लघवी खूप कमी होणे, त्वचेचा रंग निळसर फिकट होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे. खूप लहान बाळाचा ताप दुर्लक्षित करू नका. 3 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला 38 डिग्री सेल्सिअस त्यापेक्षा जास्त ताप असेल तर डॉक्टरांकडून तातडीने तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, बाळाला ताप आला म्हणून घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका. ताप किती आहे यासोबतच बाळाची एकूण तब्येत आणि धोक्याचे लक्षणे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच बाळाच्या आरोग्याविषयी माहिती नियमित मिळवण्यासाठी DRX दत्ता कुरंगळ खालील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.